आणखी एक महत्त्वाची बातमी. सध्या कॉकरोच जनता पार्टी नावाची एक भन्नाट राजकीय पार्टी जोरदार चर्चेत आहे. ही संकल्पना बेरोजगारीवरील एका वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादातून समोर आली. त्यानंतर आम आदमी पार्टीचे माजी सोशल मीडिया कार्यकर्ता अभिजित दिपके यांनी व्यंगात्मक पद्धतीनं कॉकरोच जनता पार्टीची कल्पना मांडली आणि अवघ्या 72 तासात 70,000हून अधिक लोक या मोहिमेशी जोडले गेले. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी देखील या पक्षाचं सदस्यत्व स्वीकारले. तर काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीशांनीच बेरोजगार तरुण आणि काही प्रवृत्तींचा कॉकरोच असा उल्लेख केला होता. त्यानंतर देशभरातून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आणि दिपके यांनी तर कॉकरोच जनता पार्टी अशी पार्टीच व्यंगात्मक पार्टी तयार केली आणि 72 तासात याचे 70,000 सदस्य झालेत. एक गुगल फॉर्म त्यांनी तयार केला आणि त्या माध्यमातून या पार्टीची घोषणा केली.